नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी तुमचे सहकारी, तुमचे चाहते सुद्धा तुमचं इतकं अतिशयोक्त कौतुक करायला लागतात की ते अतिशयोक्त कौतुक करताना ते नको इतकी तुमची निंदा नालस्ती करून बसतात. आणि मग म्हणायची पाळी येते की बाबा पुरे झालं, घरचं झालं थोडं म्हणतात. आणि तसं नेमकं होत असतं. आणि आज मी जेव्हा बोलतोय त्या दिवशी शरद पवारांचा 85वा वाढदिवस आहे. आणि अशा वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देताना आपल्या आसपास वावरणारे, जे ते अतिशयोक्ती करणारे चाहते आहेत, त्यांच्यापासून पवार साहेबांनी सावध राहावं, अशा शुभेच्छा त्यांना देण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय. कारण काल परवाचीच गोष्ट आहे, ज्या सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये मार्कडवाडी नावाच्या गावामध्ये काल्पनिक किंवा एक ज्याला म्हणतात गावकऱ्यांनी ठरवलेलं मतदान रोखण्यावरून जे नाट्य घडलं, तिथे खुद्द शरद पवार पण जाऊन आले. आणि त्यानंतर शरद पवारांना खडसावण्यासाठी त्यांचे कट्टर विरोधक असलेले सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोन भाजप आणि भाजप प्रणित नेते जाऊन आले. त्यांनी ज्याप्रमाणे किंवा ज्या पद्धतीने हातात चाबूक घेऊन एक म्हणतात ना आसूड मारावे तशी सभा मार्कडवाडीमध्ये घेतली. आणि त्या मार्कडवाडीमध्ये पवारांच्या राजकारणाचे जे ढिडलवडे काढले त्यावर मीडियातून खूप गदारोळ चालू आहे. अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा अश्लाघ्य भाषेत होणारी टीका आम्हाला मंजूर नाही अशी म्हणायची पाळी आली. याचं कारण, ज्या प्रकारे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर बोलतात, ती सभ्य पुणेरी सुसंस्कृत अशी भाषा नाहीये. ते अत्यंत गावंढळ भाषेत बोलतात आणि ते आहेतच गावठी. अशी अपेक्षा असते की तुम्ही गावठी असलात तरी तुम्ही अत्यंत सुसंस्कृत साजूक तुपातलं बोललं पाहिजे. ते त्यांना शक्य नाहीये. ते त्यांना शक्य नाही. पण त्यांनाच शक्य नाही असं आहे का? शेवटी गंमत अशी असते की ज्या वेळेला जिथे बोलायला उभं राहतात, कोणही बोलायला उभं राहतं, तेव्हा तो आपल्या स्टाईलने आपल्या शैलीमध्ये बोलत असतो. मग ते शरद पवार असोत, सुप्रियाताई असोत किंवा सक्षणा सलगर असो, गोपीचंद पडळकर असो किंवा सदाभाऊ खोत असो. मग मीडियावाले ते दाखवणार आणि मग म्हणणार की जीभ घसरली. जीभ घसरली म्हणण्यापेक्षा आपण कुठच्या गटाराला दाखवतोय याचं भान आपण ठेवलं पाहिजे ना. नंतर जीभ घसरली म्हणण्यापेक्षा आपला दर्जा इतका घसरलाय की आपण बेताल बोलणाऱ्यांना नित्य नेमाने दाखवायला लागलो. त्याचा हा दुष्परिणाम आहे. हे कोणी ओळखायचं? राज ठाकरे बरोबर बोलले होते, तुम्ही दाखवायचं बंद करा, ते बोलायचं बंद करतील. पण आम्हाला तर दाखवायचंय. मीडियाला ही असली घाण दाखवायची असते. आणि म्हणून मग गोपीचंद पडळकर असोत, त्याच्यावर चर्चा लगेच होते की काय 100 शकुनी मेले वगैरे वगैरे जे काय असेल ते. ते आक्षेपार्ह म्हणायचं असेल तर तितकंच अगत्याने सांगितलं पाहिजे. अशी वेळ शरद पवारांच्या वाट्याला आली, कारण तेच शरद पवार 5 वर्षापूर्वी सक्षणा सलगरचं अशा स्टाईलचं भाषण स्टेजवर बसून, मंचावर बसून आरामात ऐकत होते. त्यांनी ते रोखायचा सुद्धा प्रयत्न केला नाही. नंतर अजितदादांनी सक्षणा सलगरवर आक्षेप घेतला होता, ही बाई काय बोलते, काय बोलते ही बाई. तो दिल्लीचा फुटाणा, मुंबईचा वटाणा,
देशाचा पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला असल्या अश्लाघ्य भाषेत बोलणं गैरलागू आहे हे ठणकावून सांगणाऱ्या पवाराचं नाव शरद नाहीये, सुळे नाहीये. त्या पवाराचं नाव अजितदादा आहे. आणि अजितदादांनी तिथल्या तिथे सक्सेना सलगरचे कान उपटले होते आणि असंही सांगितलं होतं की साहेब बसले त्या मंचावर. म्हणजे असा काका आपला आहे याची लाज अजितदादांना वाटली होती, पण असा बाप आपला आहे याची लाज सुप्रियाताईंना वाटली नव्हती. उलट अजितदादांनी त्याच भाषणात सांगितलं की सुप्रियाला बोललो ही मुलगी काय बोलते, तर सुप्रिया म्हणते ग्रामीण भागात अशीच भाषा कळते. त्यामुळे आज सक्सेना सलगरच्या शैलीमध्ये आणि सक्सेना सलगरच्या भाषेमध्ये गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत बोलत असतील तर त्यांच्याकडे सुप्रिया ताईंनी दिलेलं प्रमाणपत्र आहे हे असं ग्रामीण भागात बोलायचं असतं. शरद पवारांविषयी अश्लाघ्य भाषेमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मार्कडवाडीमध्ये बोलले तर त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आपल्या बापाविषयी कुठल्या भाषेत बोललं पाहिजे याचा आवश्यक असलेली परवानगी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सुप्रियाताईंकडून घेतलेली आहे. आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर जे बोलले ते जीभ घसरली म्हणता येत नाही. ग्रामीण भाषात अशाच घसरलेल्या जिभेने बोलावं लागतं असं सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. आणि खुद्द शरद पवार सुद्धा तसं बोलत असतात. तुम्हाला आठवतं 2014च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शरद पवार काय बोलले होते भाजपला बहुमत मिळाल्यानंतर? आपल्याकडे ग्रामीण भाषेत म्हणतात ना, आंधळ्याचा हात कुठे. ही भाषा शरद पवारांची होती. गोपीचंद पडळकर यांची भाषा घसरली असेल तर त्या घसरगुंडीचं नाव शरद पवार आहे हे मीडियाने आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विसरता कामा नये. कारण अशा भाषणांना अगत्याने दाखवलं जातं, गर्दी जमून ऐकवलं जातं. तर आपण सुद्धा राजकारणात शरद पवारांसारखं यशस्वी व्हायचं असेल आणि जाणता नेता बनायचं असेल तर आपल्याला सुद्धा घसरगुंडीवर बसता आलं पाहिजे असं मानून गोपीचंद पडळकर भाषण देत असतील, सदाभाऊ खोत बोलत असतील तर त्यांची पाठ थोपटावीच लागेल. निदान पवार समर्थकांनी तरी पाठ थोपटली पाहिजे. पण असो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी असं पण म्हणतात. तेव्हा शरद पवार जेव्हा असं बोलतात किंवा सुप्रियाताई सक्सेना सलगरची पाठ जेव्हा थोपटतात तेव्हा गोपीचंद पडळकर यांना घसरले वगैरे म्हणता येणार नाही. ही असली संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी आणली त्याचं हे उत्तर आहे. कधी चुकूनही चंद्रशेखर बावनकुळे असोत, चंद्रकांत दादा पाटील असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत, त्यांनी अशी भाषा वापरली आहे का? नाही वापरली ना. पण त्यांना टरबुजा, फडतूस, गद्दार काय काय वाटेल ते शब्द उद्धव ठाकरे वापरतात ते अगत्याने दाखवणारे असतात. त्या सगळ्यांकडून प्रमाणपत्र घेऊन त्यांची शाबासकी घेऊनच मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर पोचलेले असतात आणि म्हणूनच ते तसं बोलत असतात की 100 शकुनी मेले, 100 शकुनी मेले ही भाषा तिथून येते. जेव्हा त्याला जीभ घसरली वगैरे असलं काहीतरी खोलचट उत्तर देण्यात अर्थ नाही. खोलचट उत्तर आहे. मुद्दा असा आहे की शरद पवारांनी जे पोचलंय किंवा जे पेरलंय ते उगवतंय. आम्ही असल्या लोकांची कुस्ती लढायची का किंवा आंधळ्याचा हात कुठे असं म्हणतात, ही भाषा शरद पवारांनी सुरू केली. ही भाषा शरद पवारांनी सुरू केली आणि तिथून गोपीचंद पडळकर पुढल्या इयत्तेत गेलेले.
आणि सुप्रियाताईंना आवडेल असंच भाषण केलं पाहिजे. शरद पवारांचा वाढदिवस जर जवळ आलेला आहे तर आपल्या पित्याचा 85वा वाढदिवस साजरा करायचा, तर सक्षणा सलगरच्या 2 पावलं पुढे जाणारा कोणतरी वक्ता मार्कडवाडीत गेला पाहिजे, ही तर कदाचित सुप्रियाताईंची इच्छा असेल. आणि ती इच्छा जर मार्कडवाडीमध्ये जाऊन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर पूर्ण करत असतील, तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफीचा सूर लावण्याची गरज काय? गरज काय? दारू पिणारे असतात म्हणून दारू विकणारे असतात. पिणारे संपले, दारू विकणारे असणार नाहीत. तर तुम्हाला आणि मीडियाला आवडत्या भाषेतच गोपीचंद पडळकर बोलले. कारण मीडियाला असलीच सनसनाटी माजवणारी, घसरणारी भाषा खूप आवडते. नाहीतर रोज सकाळी उठून संजय राऊतांच्या संडासाचं भोग शोधायला कोण जाईल? असो, मुद्दा इतकाच आहे की हे सगळं झाल्यानंतर शरद पवारांच्या गोटातून प्रतिक्रिया आली. ती प्रतिक्रिया पडळकर किंवा सदाभाऊ खोत यांना अपमानित करणारी, त्यांची विटंबना करणारी असेल तर अजिबात हरकत नव्हती. कारण तो तर पवारांचा खासियत आहे की आपलीही काही माणसं समोरच्यावर सोडवायची. आणि अशी सोडताना उत्तम जानकर, जे माळशिरस मधून निवडून आलेले शरद पवारांचे आमदार आहेत, त्यांनी पडळकरांपेक्षाही शरद पवारांची विटंबना करून टाकली. आता जानकरांच्या भाषेसाठी कुठची घसरगुंडी वापरली हे मीडियाने शोधलंय का? मला नाही वाटत. ना खुद्द शरद पवारांनी शोधलंय. पडळकरांना उत्तर देताना आणि पडळकरांना किरकोळ नगण्य ठरवताना उत्तम जानकर यांनी वापरलेली भाषा आणि शब्द काय आहेत? की पडळकर आणि सदाभाऊ सारखे 4-5 उंदीर पवार साहेब सकाळी नाश्त्याला खातात. मला खरंच मित्रांनो गंमत वाटली की उत्तम जानकर यांना पडळकरांचा अपमान करायचा होता की शरद पवारांना अपमानित करायचं होतं. कारण शरद पवार उंदीर खातात हे त्यांचे निकटवर्तीय सांगू शकतील. आम्हाला ते माहिती नव्हतं. हीच खरी सनसनाटी बातमी आहे. आणि ती पवारांच्या अत्यंत विश्वसनीय गोटातून पुढे आली असेल तर त्याला ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवायला पाहिजे होतं. शरद पवार सध्या 85व्या वर्षी कुठला आहार घेतात, विविध व्याधीतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी नेमका कुठला औषधोपचार घेतला, कुठली पथ्य सांभाळली, याचं वर्णन हे उत्तम जानकर करतायत का? व आपल्याला जो काय कर्करोग आणि अत्यंत व्याधी झालेले आहेत, ज्यामुळे तोंडाचं वारंवार ऑपरेशन करायला लागलं, त्यावरचा सगळ्यात जाणीव उपाय काय? तर उंदीर नाश्त्याला खाणं. सुप्रियाताई नाही का संकष्टीचा मुहूर्त साधून त्या मटण खातात, किंवा शरद पवार दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला जाण्याचा मुहूर्त शोधून आधी सकाळी सकाळी मटण खाऊन घेतात. तसं कर्करोगावरचा आहार म्हणून उंदरांना फस्त करावे असा काही उपाययोजना किंवा उपचार शरद पवारांनी घेतलाय का? कारण सांगणारे ग्रस्त हे पवार विरोधी नाहीयेत. ते तर पवारांचे चाहते आहेत, शरद पवारांचे समर्थक आणि अनुयायी आहेत. त्यांच्याच पक्षातर्फे विधानसभेत नुकतेच निवडून आलेले आमदार आहेत उत्तम जानकर. आणि त्यांनी अगदी हसत हसत सांगून टाकलं की पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे 5-7 उंदीर पवारसाहेब सकाळी नाश्त्यालाच खातात. मग दिवसा हत्ती खातात की गाढव खातात हे पण सांगायला पाहिजे होतं. नाश्त्याला जो माणूस उंदीर खातो तो दुपारच्या जेवणाला काय आणि रात्रीच्या जेवणात काय घेतो भोजनामध्ये, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असेल. मला वाटते उत्तम जानकर यांना एबीपी माझाच्या वाहिनीने आपल्या काय ते माझा कट्ट्यावर बोलून खास मुलाखत घेतली पाहिजे की आहारातलं पथ्य काय आहे. दीक्षित डाएट म्हणतात, तसं जानकर डाएट नावाचा एक प्रोग्राम एबीपी माझाने कट्ट्यावर, किंवा ते आणखीन कोण असतील चावडी बिवडी करणारे, धुरळा उडवणारे, त्यांनी जानकर यांचं हे विशेष ज्ञान आहे.
हे अनेक व्याधीग्रस्तांना उपयोगी पडणार आहे, कर्करोगाने ग्रस्त झालेल्यांसाठी उपयोगी आहे, की उंदीर खाण्याचे फायदे काय. मला आठवतं 1977 साली जेव्हा मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले, तर त्यांच्याविषयी एक अफवा होती, एक कुजबूज असायची, की मोरारजी देसाई स्वतःच मूत्रप्राशन करतात. मूत्रप्राशन करतात. आणि त्याचा इतका गवगवा झाला होता, की मोरारजी देसाई 77 साली देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर मूत्रप्राशन आणि त्याचे फायदे यावर प्रचंड उहापोह माध्यमातून झालेला होता. शिवांबू चिकित्सा असं त्याचं नाव दिलेलं होतं, शिवांबू चिकित्सा. तेव्हा आज जर देशामध्ये अतिशय नावाजलेले मोठे मोठे लोक, कोणी कलाकार आहेत, कोणी राजकारणी आहेत, आपल्याकडे आता मुक्ता टिळक असतील किंवा आणखीन काही राजकीय नेते, अतुल परचुरे सारखा कलावंत, हे कर्करोगाचे बळी ठरलेले आहेत. अशा दुर्धर रोगातून बाहेर काढण्यासाठी उंदीर नावाचा आहार किती उपयुक्त आहे, हे जर उत्तम जानकर सांगणार असतील, तर त्याचे वेगवेगळ्या वाहिन्यांनी मुद्दाम खास कार्यक्रम ठेवले पाहिजेत. पण उत्तम जानकर यांची जीभ घसरली का, हे कुठच्या चॅनेलवर ऐकलं नाही. किंवा उत्तम जानकर जे बोलले त्याचं त्याचं वैषम्य किंवा दुःख राष्ट्रवादी शरद पवार गोटातल्या कुठच्या नेत्याने केल्याचं ऐकलं नाही. बावनकुळे यांनी मात्र घाई करून पडळकर यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यावर थातूर मातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण हा संशोधनाचा विषय, ही भाषा येते कुठून. खरंच मित्रांनो, मी सांगतो की पवारांचा वाढदिवस आहे, वय वर्षे 75-85 झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीचे हास्यास्पद प्रयोग आणि वक्तव्य शरद पवार करत असतात, त्यानंतर वयाची 85 वर्ष गाठलीत की अजूनही 25शीत माणूस आहे अशी शंका येते. अशी शंका येते. आणि 25 आणि 85चा हिशोब केला तर पुढली 60 वर्ष सोडली तर माणूस जो पोरकटपणा 25शीत करत होता तोच आजही करत असेल, तर वयाची वर्ष नुसती घड्याळातून निघून गेली आणि शेवटी घड्याळही राहिलं नाही. मित्रांनो, मुद्दा इतका साधा सरळ आहे की उत्तम जानकर यांचे कान शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या कोणी सुप्रियाताईंनी वगैरे उपटलेत का. पडळकर चुकीचं बोलले असतील, अशी भाषा वापरायला नको, हेही मान्य आहे. पण त्याला उत्तर देताना शरद पवार असले उंदीर खातात हे म्हणून जानकरांनी जी काय शरद पवारांची या वयात विटंबना केली आहे, त्यांना जाब कोणी विचारायचा का, तो सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारायचा. बावनकुळेंनी पडळकर खोतांचे कान उपडले, पण जानकरांचे कान कोण उपडणार. अशी वेळ असते की ज्यावेळेला सुप्रियाताईंनी बोललं पाहिजे, पण त्या चिडी चूप, त्या चिडी चूप. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारचं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलं, ते ऐकून कदाचित ऐकलं असेल शरद पवारांनी, आणि ऐकलं असेल तर शरद पवार मनातल्या मनात म्हणत असतील, तो पडळकर परवडला पण हा उत्तम नको. कारण ह्याने आपल्याला उंदीर खाणारा बनवून टाकलं. आणि उंदीर खाणारा म्हटल्यानंतर माझ्या मनात शंका आली की शरद पवार हे काय बिहारमधून वगैरे निवडणूक लढवणार आहेत का. कारण तुम्हाला माहिती आहे, बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव जीतनराम मांझी आहे. आणि जीतनराम मांझी यांची जी जात आहे त्याला मुसाहारी म्हणतात. मुसाहारी म्हणजे जी दलितांमधली अगदी पिछडी जमात मानली जाते आणि जे शेतातले उंदीर पकडून शेत उंदीर मुक्त करून देण्याची कामं करतात, त्यांना मुसाहारी म्हणतात. ते शेतातले उंदीर पकडून बिळं उकडून उंदीर पकडतात आणि उंदीर खातात सुद्धा असं म्हटलं जातं. तेव्हा अशांचं काही संघटन करून बिहारमध्ये निवडणूक लढवायची काय प्लॅनिंग शरद पवारांची आहे का.
काय मित्रांनो, माणसं हास्यास्पद स्वतःला करून येतात. जे लोक उत्तम जानकर सारखा माणूस हाताशी बाळगतात आणि आपला पठ्ठ्या बनवतात, त्यांची विटंबना करायला पडळकर किंवा सदाभाऊ खोत यांची गरजच नसते. आपली निंदा नालस्ती करणारी शरद पवार स्वतःच्या पदरी बाळगतात, एवढाच त्याचा अर्थ काढू शकतो आपण. पवारांच्या 85व्या वाढदिवशी त्यांना उत्तम जानकर लखलाभ ठरवत. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.